नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त आज भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान संपन्न झालं आहे. या मैदानात सर्व मित्रांनो टॉपचे नंदी आले आहेत आणि गटालाच आपल्याला सुंदर अशा लढत बघायला भेटल्या आहेत. आणि मित्रांनो, सर्व टॉपचे नंदी जवळजवळ गटपात झाले आहेत. बकासूरसोबत शंभो होता, ही सुद्धा गाडी जबरदस्त पळाली. त्यानंतर सारजासोबत होता तो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या, ही सुद्धा गाडी जबरदस्त पळाली. कॉकटेलसुद्धा गटपात झाला आहे. बिंजोडचा बादशाह मथुर आणि सलग 6 मैदानाचा 1 नंबरचा मानकरी घरनिकीचा राजासुद्धा गटपात झाला आहे. भुंगा आणि सुंदरसुद्धा अंतराने गटपात झाला आहे. त्यानंतर संभाजीनगरची आनबान शान अर्जुन आणि त्याच्यासोबत होता तो संभाजीनगर एक्सप्रेस लखन, हे नंदी देखील गटपात झाले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो पिस्टन असेल, असे भरपूर असे नंदी टॉपचे नंदी गटपात झाले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आहे आज कोण होईल फायनलचा मानकरी? आणि जरी हे नंदी झाले तरी आपल्याला आनंदच आहे, किंवा एखादा आज नवीन चेहरा उजेडास आला तरी आपला आनंदच आहे. तर मित्रांनो, खरंच आज शर्यत बघायला खूप मजा येईल, कारण टॉपचे नंदीसुद्धा आहेत आणि नवीन चेहरे जे जबरदस्त पळू शकतात ते सुद्धा मित्रांनो सेमीला येतील, फायनलला येतील. त्याच्यामुळे आज लढती बघायला खरंच खूप मजा येईल. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, बहुतेक नंदी चांगल्या अशा अंतराने गटपात झाले, त्याच्यामुळे सेमीला काटाकीर लढत होतात. आणि या लढतीचा चांगला असा आनंद घ्या आणि नक्की कमेंट करून सांगा की आज फायनलचा मानकरी कोण होणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय गाईज.